भाऊ बोला. जयराम, आज आपण बघितलं असेल की शिर्डीमध्ये जे भक्तिमय वातावरण होतं त्याचं कारण होतं की साईबाबांचा साईचरित्र पारायण सोहळा. आणि हा सोहळा 32वा म्हणजे आपण पाठीमागे बघितला असेल तर 32वा हा पारायण सोहळा आहे. साईबाबांच्या आशीर्वादाने या शिर्डीमध्ये हा पारायण सोहळा सुरू झाला. 32 वर्ष झाले. खूप आनंद शिर्डीतील प्रत्येक नागरिक प्रत्येक महिला यामध्ये घेतात आणि हा एक शिर्डीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं असेल की मिरवणूक जी झाली ती अतिशय सुंदर झाली. त्याचबरोबर कुडाळ येथून जे देखावे आले ते देखावे पण आपण बघितले. दुसरं, श्रद्धा आणि सबुरीचा संदेश घेऊन या ठिकाणून परत बाबांचे भक्त बाहेर जातात. या आनंदमय वातावरणामध्ये एक विशेष आहे की सर्व कार्यक्रम हा व्यवस्थित कुठेही कोणालाही काहीही दुखापत न होता पूर्ण झाला. याचा मनशी आनंद आपल्या सर्व शिर्डीकरांना आहे, सर्व साईभक्तांना आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने आपण जे बघतो बाबांनी जे सांगितलं श्रद्धा आणि सबुरी आहे, एकतेचा संदेश आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी एवढे सर्व भाविक या ठिकाणी या शिर्डीच्या पावनभूमीला येत असतात. असो, या निमित्ताने दरवर्षी आपण बाबांच्या ज्यास पारायण होतं, पारायण झाल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन ही संकल्पना पुढे आली. भारत जोशी आणि निराणे सर यांच्या संकल्पनेला हा विषय पुढे आला. गेल्या 10 वर्षामध्ये आपण 12 ज्योतिर्लिंग पूर्ण केले आणि त्यामध्ये प्रामुख्याने 25,000 लोकांनी सहभाग केला. आणि आपली आता ही समाप्तीपूर्ती आहे. मागच्या वेळेस आपण बद्रीनाथ केदारनाथ या ठिकाणी गेलो होतो. आता मात्र आपण जातो आहे पशुपतीनाथला आणि पशुपतीनाथला आपली पूर्ण त्या ठिकाणी समाप्ती होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने स्पेशल ट्रेनची आपण व्यवस्था केलेली आहे. कारण मागच्या वेळेस आपला विमानाने प्रवास झाला, काशीला आपण ज्यावेळेस गेलो त्यावेळेस बसने प्रवास झाला आणि आता आपला रेल्वेने प्रवास आहे. साधारणतः अशी ही रूपरेषा आहे. 9 दिवसाचा प्रवास आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने सर्व शिर्डीकर साईभक्त आणि पारायणाला बसलेले सर्व व्यक्ती या ठिकाणी येत असतात. तर या ट्रीपमध्ये जे आलेला जो आनंद आहे तो सगळ्यांना द्विगुणित होण्यासाठी आपण सर्वांच्या शुभेच्छा महत्त्वाच्या आहे. आपण देखील त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू. धन्यवाद. ओम साईराम.